कृष्ण स्वरूप मानून त्यासमोर आणलं जातं. भावना अशी की कृष्ण आता त्याचा पराभव करणार, वध करणार आणि त्यानंतर या प्रतिमेचं दहन केलं जातं. आजकाल ह्या प्रतिमांची चढाओढ लावली जाते, पण वाईट कितीही भव्य असलं तरी त्याचा अंत हा होणारच. चला तर मग आपण सर्व मिळून नरकासुराचा अंत करूया, दिवाळी साजरी करूया. साऱ्या वाड्या उजेडात न्हाल्या ग, घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग. अद्भुत लीला माझ्या साईंची ह्याची डोळा पाहिली. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी.
गोव्यामध्ये गोरवांचं पाडवं हा दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर होणारा सण. शेतकरी आणि गोधनाचे महत्त्व जपणारी ही परंपरा. या दिवशी गुरांना आंघोळ घालून सजविले जाते, त्यांची पूजा केली जाते. या दिवशी शेणापासून एक लहान गोठा तयार केला जातो, ज्यात विविध खोल्या आणि राख व शेण जमा करण्याची गैरी देखील असते. यात कारिटापासून गायीची छोटी प्रतिकृती बनवली जाते. याच दिवशी गोव्यात धेंडलो नावाचा उत्सव साजरा केला जातो. धेंडलो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे प्रतीक. हा धेंडलो घराघरातून फिरतो. चला आपणही सामील होऊया या मिरवणुकीत. गोव्याच्या शेती, निसर्ग आणि धार्मिक श्रद्धेच्या अभेद्य बंधात आपणही स्वतःला बांधूयात. धे धेंडलो धेंड्या पावशेलो, धे धेंडलो धेंड्या